सोलापुर में आयोजित चौथी महिला महाराष्ट्र केसरी प्रतियोगिता में शानदार प्रदर्शन करते हुए अमृता पुजारी ने वेदिका ससाने को हराकर खिताब अपने नाम किया और 7 अंकों की बढ़त के साथ डबल महाराष्ट्र केसरी बनने का गौरव हासिल किया। इस जीत पर अमृता पुजारी ने कहा, मैंने इस मुकाबले के लिए बहुत मेहनत की थी और अपने कोच दादासो लुमटे के मार्गदर्शन में लगातार पढ़ाई की। यह जीत उनके लिए गर्व की बात है। वहीं कोच दादासो लुमटे ने कहा, अमृता ने अनुशासन और मेहनत के दम पर यह सफलता हासिल की और आगे भी वह राज्य व देश का नाम रोशन करेगी। खूप छान वाटतंय मला। मी 100% करून माझ्या कुस्त्या केल्या। मला सपोर्ट करणारे माझे कोच दादा लवटे व सिनियर प्लेयर माझ्या गुरुच आहेत त्या स्वाती शिंदे, त्यांचा खूप मोठी साथ मिळाली व मी सदाशिवराव मंडलिकाकडे प्रॅक्टिस करते। तसेच संजय दादा मंडलिक, वीरेंद्र भैया त्यांचा खूप मोठा आधार आहे आम्हाला। जो मिळालेला आहे तो कोणाला डेडिकेट करा? सरांना व माझ्या सिनियर प्लेयर स्वातीना व आई वडिलांना। या स्पर्धेची अगदी 1 वर्षभरापासून आम्ही तयारी करतोय। अमृता ऑलरेडी पाठीमागच्या 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र केसरी एक वेळा झालेले आहे, पण या स्पर्धेला फार मोठं ग्लॅमर होतं। एवढी मोठी बक्षिसं पहिल्यांदाच लावली होती। अमृता आशियाई पदक विजेती आहे, पण आज आनंद होतोय कारण माझ्या आखाड्यातली 18 मुली यामध्ये सहभागी झाल्या त्या स्पर्धेसाठी। जवळजवळ 4 गोल्ड, 2 सिल्वर, 3 ब्रॉन्झ आणि महाराष्ट्र केसरीची अत्यंत महत्वाची अशी गदा आणि केस गाडी आम्हाला मिळाली। आज आमचं फार मोठं, मी मूळचा सोलापूर जिल्ह्यातलाच, पण मी कोचिंगसाठी मुरगुड या ठिकाणी लोकनेते सदाशिवराव मंडलिक आखाड्याचा मार्गदर्शक म्हणून काम पाहतोय। यांच्या पाठीमागे खासदार साहेब संजय दादा मंडलिक, वीरेंद्र मंडलिक यांचा फार मोठा सपोर्ट। अतिशय गरीब घराण्यातून हे अचीव केलेला आहे अमृतानं। निश्चितच पुढचं ऑलिम्पिकचं ध्येय आहे, ऑलिम्पिकचं मेडल या आपल्या देशाला, महाराष्ट्राला खशाबा जाधवांच्या नंतर मिळवून द्यायचं, हीच आमचा प्रयत्न असणार आहे। दादासाहेब सोपान लवटे मुरगुड।